नमस्कार मित्र. लहान बाळांना दिल्या जाणाऱ्या मेडिसिनच्या शृंखलेत आपलं सहर्ष स्वागत आहे. बाळांना आणि लहान मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या लसींच्या संदर्भात मुख्य लस बाळाच्या जन्माच्या 4 ते 6 आठवड्यांच्या वयात दिली जाते. डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटेनस, हेपॅटायटिस बी, हिमोफायलस इन्फ्लुएन्झा बी टाइप तसेच पोलिओमायलिटिस या 6 जीवाणूंचा या लसीमध्ये समाविष्ट असतो. ही लस घेतल्यामुळे काही रोगांपासून संरक्षण होते. डिप्थेरिया नाक आणि घशाला प्रभावित करणारा एक गंभीर जीवाणू आहे, त्यापासून संरक्षण होते. तसेच टिटेनस जीवाणूच्या संसर्गामुळे स्नायू कडक होणे आणि अंगावर उठणे होते. पर्ट्युसिस डांग्या खोकला हा एक अत्यंत श्वसनजन्य संसर्ग रोग आहे, त्याच्यापासूनही संरक्षण होते. हेपॅटायटिस बी एक असा विषाणू ज्याच्यामुळे यकृताची जळजळ होते आणि यकृताचे नुकसान होते. पोलिओमायलिटिस हा असा विषाणू ज्याच्यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो. हिमोफायलस टाइप बी हा असा विषाणू ज्याच्यामुळे मेनिंजायटिस आणि न्यूमोनिया सारखे गंभीर संक्रमण होतात. साधारणपणे वेळापत्रकानुसार 4 ते 6 आठवडे, 10 ते 12 आठवडे आणि 14 ते 18 आठवडे हा 3 लसीकरणाचा प्राथमिक कोर्स दिला जातो. त्यानंतर वेळेनुसार बूस्टर डोस दिला जातो. सामान्य दुष्परिणामांमध्ये इंजेक्शनच्या ठिकाणी सूज, वेदना आणि लालसरपणाचा समावेश होतो. आधुनिक लसींमध्ये असेल्युलर डीटीपीचा समावेश होत असल्यामुळे संपूर्ण पेशी डीटीपी संयोजनाच्या विरोधात दुष्परिणाम होण्याची शक्यता फार कमी असते. लसींच्या जगतातून आजसाठी एवढेच. अधिक माहितीसाठी माझे चॅनल पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. निरोगी राहा आणि आरोग्य राहा.